ज्या माणसाने केलंय त्याचं वय बघता त्याला तर फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. एवढा मोठा अत्याचार केलाय त्या माणसाला जगायचा काही अधिकार नाहीये. आणि असं जगात त्याला जिवंतच नाही राहायला पाहिजे. जशी तिथं जीव तडफडलाय ना त्याच्यापेक्षा जास्ती त्याला तडफडला पाहिजे. मला हे म्हणायचंय जे आता नसरापूरमध्ये जो काही इन्सिडेंट झाला आहे त्याच्या बद्दल हे सांगायचं की आमचा सगळ्यांचा निषेध आहे. महिला म्हणून आमचा सगळ्यांचा निषेध आहे या गोष्टीसाठी. आणि ज्या माणसाने केलंय त्याचं वय बघता त्याला तर फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे तुम्हाला लहान मुलं लहान मुली ह्याचा अंतरही समजत नाहीये. या गोष्टीसाठी निषेधच आहे. त्याची फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे. काय वाटतं दिरांगाई होते असं वाटतंय का? नाही दिरांगाई नाहीच व्हायला पाहिजे. ही व्हायलाच पाहिजे. नाही जर ह्यांच्यावर चपराक बसला तर पुढे जाऊन हे कोणीही करू शकतं. या गोष्टीला पुढे वाव भेटणारच. तर लवकरात लवकर ही झालीच पाहिजे ही गोष्ट. त्याला तर शिक्षा फाशीची दिलीच पाहिजे. एवढ्याशा लहान मुलीवर एवढा मोठा अत्याचार केलाय त्या माणसाला जगायचा काही अधिकार नाहीये. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काय वाटतं हे आपलं दिरांगाई चालली असं वाटतं का तुम्हाला? हे आपली सरकारने याच्यावर मोठी कारवाई केलीच पाहिजे. आपल्या सरकारचं नाव कमवायचं असेल तर याच्यावर मोठा हे केलंच पाहिजे सरकारने. त्याच्याशिवाय काही न्याय नाही भेटला तर सरकारचा काही उपयोग नाही होणार असं आम्ही आम जनता बोलतो. माझं म्हणणं ते त्याला फाशी द्यायला पाहिजे. त्याला पण असंच त्याला टोचून मारायला पाहिजे. आणि असं जगात जिवंतच नाही राहायला पाहिजे. त्याला असंच मारायला पाहिजे. जसं तिचा जीव तडफडला ना तसंच तो तडफडला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आपल्या कायद्यामध्ये काही बदल व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कायद्यामध्ये बदल मी तेच म्हणते की बदल व्हायला पाहिजे. कारण की आता किती वर्षाने चाललंय सगळं. तर खेळ चाललंय सगळं. खेळ चाललंय म्हणजे असं व्हायला पाहिजे. सगळ्यांनी लेडीजने मिळून थोडं असलेलं करायला पाहिजे. त्याला जशी तिथं जीव तडफडलाय ना त्याच्यापेक्षा जास्ती त्याला तडफडला पाहिजे. त्याचा जीव पण तसाच गेला पाहिजे.